बघा रोल ना. नमस्कार, मी सोहन जयस्वाल. सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे. आपण पाहता सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे. आणि आता आपल्यासोबत संवाद साधणार आहेत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे. कारण की महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक महायुती पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा अन्य घटक पक्ष असतील, जो तो आपल्या परीने बैठका घेऊन मेळावे घेऊन आपली ताकद आजमावत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल पंढरपूर शहरात देखील विठ्ठल परिवाराच्या वतीने बैठक घेण्यात आली होती. आणि यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्यावर अनेकांनी निशाणा साधला. या सर्व गोष्टीची आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, काय सांगू शकाल, आज तुम्ही आगामी विधानसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहात, त्याच पार्श्वभूमीवर तुमच्यावर टीका टिप्पणी देखील होत आहे, काय वाटतं? निवडणुका म्हणले की टीका टिप्पणी होणारच आहे. जो तो आपला प्रचार करत असतो, समोरच्या उमेदवारावर टीका करायचं काम करत असतो. त्यामुळे टीका टिप्पणीला निवडणुकीत असं काही मी जास्त त्याला महत्त्व देत नाही. त्यामुळे कुणी टीका केली, काय टीका केली, अजून मला कळलं नाही. काय म्हणायचं तुम्हाला, माझ्या लक्षात आलं नाही. स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या फोटोमुळे तुम्ही जिवंत आहात असं भगीरथ भालके यांच्याकडून बोललं जाते. काय सांगू शकाल? कारण की मागील 3 ते 3.5 वर्षापासून विठ्ठल परिवार तुम्ही तारला आहे असं अनेक सभेमध्ये तुमच्याकडनं बोलण्यात आलं होतं. याला प्रत्युत्तर ह्याच्यामध्ये पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील जनता सुज्ञ आहे, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि मी राजसाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिलेदार आहे. विठ्ठल परिवाराचं काम मी आदरणीय कैलासवासी वसंतदादा काळे यांच्याबरोबर मी काम करत असताना 1995-96 विठ्ठल परिवाराची स्थापना झाली. आणि विठ्ठल परिवाराची स्थापना होतानाच्या पहिल्या दिवसापासून मी आदरणीय वसंतदादांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर आदरणीय भारत नाना चेअरमन झाले विठ्ठलचे. भारत नानाबरोबर काम केलेलं आहे. 2004 साली भारत नानांनी पंढरपूरची विधानसभेची निवडणूक शिवसेनेकडून लढवली होती. त्यावेळेस मी स्वतः शिवसेनेचं काम करत होतो. त्यावेळेपासून 2019पर्यंत भारत नानांबरोबर काम केलं आहे. फोटो आणि हा विषय वेगळा आहे, कारण या मतदारसंघामध्ये काम करत असताना स्वर्गीय वसंतदादा काळे असतील, आदरणीय भारत नाना असतील, कैलासवासी महाडिक साहेब असतील, यांच्या विचाराला प्रेरित होऊन माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मी या मतदारसंघामध्ये काम करतो आहे. भारत नानांनी सर्वसामान्य जनतेची त्या ठिकाणी प्रश्न सोडवले. 24 तास त्या ठिकाणी ती लोकांसाठी उपलब्ध होते. आम्ही मिळून काम करायचो. आणि त्यामुळं मी या लोकांचे फोटो काय आत्ता निवडणूक म्हणून लावत नाही, हे पहिल्यापासून फोटो लावतो. आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सगळ्या जनतेला माहीत आहे. त्यामुळे ह्याच्यावर जास्त काय खुलासा देण्याची गरज असं मला वाटत नाही. नानाच्या फोटोमुळे तुमचं अस्तित्व आहे असं त्यांच्याकडे बोलण्यात आलं. नाहीतर तुम्ही जेलमध्ये सडला असाल असं देखील वाटलं. जेलमध्ये सडायला मी काय दरोडेखोर, चोर, कुणाला लुबाडले, कुणाला लुटले, माझ्यावर काय असे शेकडो गुन्हे असलं काहीच ना. माझ्यावर कुठलेच गुन्हे दाखल नाही. बाहेर कुठले गुन्हे दाखल आहेत? माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा काय होता तर 2017 साली ज्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली होती, आणि त्यावेळेस आदरणीय भारत नाना, सहकार शिरोमणी चेअरमन कल्याणराव काळे साहेब आणि महाडिक साहेब यांनी एक आघाडी स्थापन केली होती. आणि त्या आघाडीमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पंढरपूर तालुक्यातील टाकळी जिल्हा परिषद गट सोडला होता. त्यावेळेस टाकळी जिल्हा परिषद गटातून आमचे सौभाग्यवती मासाळताई उमेदवार होत्या आणि आमचं चिन्ह होतं रेल्वे इंजिन. आघाडीतनंच लढत होतो आम्ही. भारत नानांच्या
कल्याणराव काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली, महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक चालू होती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं चिन्ह रेल्वे इंजिन होतं. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी विरोधात मनसे अशी त्या टाकळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लागली होती. त्या ठिकाणी कुणाचाही अर्ज नव्हता, फक्त 2च अर्ज होते. त्यावेळेस मनसेने उमेदवारी माघारी घ्यावी म्हणून प्रचंड दबाव तंत्राचा वापर झाला. अनेक दबाव आले. त्या ठिकाणी उमेदवारांच्या घरच्यांवर दबाव आले, मनसेच्या लोकांवर दबाव आणले. अनेक आले की मनसेच्या जर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर त्या ठिकाणी समोरच्या पार्टीचं जिल्हा परिषदेचं सीट बिनविरोध होणार होतं. आम्ही कुणाच्याही दबावाला, कुणाच्याही प्रेशरला त्या ठिकाणी बळी पडलो नाही. अर्ज काढायची मुदत 3 वाजेपर्यंत होती. 3, सव्वा 3, 3:30 वाजेपर्यंत ते लोक प्रेशर करत होते. परंतु आपल्या उमेदवारांनी किंवा आम्ही कोणाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं त्याच दिवशी अर्ज काढायच्या रात्री 10 वाजता एक खोटा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला. ज्या गुन्ह्याशी आमचा काही संबंध नव्हता. ज्या एक टिपरची घटना होती ती 3 महिन्यापूर्वीची होती आणि ते 3 महिन्यानंतर त्या ठिकाणी काय तर कारण काढायचं म्हणून तो गुन्हा दाखल झाला होता. मग ह्याच्यात काय कुठली भांडणं झाली, कशाचं काय होतं विषय? निवडणुकीतनं मनसेचा उमेदवार माघारी घेत नाही, मनसेचा उमेदवार मॅनेज होत नाही म्हणून तो दाखल केलेला गुन्हा होता. त्यामुळं ह्यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं असला काय विषय नाही. विठ्ठल परिवारासाठीच त्यावेळेस तो दाखल झालेला गुन्हा होता. म्हणजे विठ्ठल परिवारासाठी तुम्ही जेल भोगले असं तुम्हाला म्हणायचं? 100% विठ्ठल परिवारासाठी त्या ठिकाणी उमेदवार निवडून आले पाहिजेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद ताब्यात आली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी मनसे आघाडीमध्ये सहभागी झाले होते. आणि मी स्वतः परिवाराचा भाग आहे. विठ्ठल परिवाराची स्थापना होतानाच्या वेळेपासून मी आदरणीय वसंतदादांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी काम करत होतो. त्यानंतर भारतनानांच्या नेतृत्वात काम केलं आहे. त्यामुळे मी विठ्ठल परिवाराचा एक भागच आहे. आज तुम्ही एकीकडे विठ्ठल परिवाराचा भाग म्हणताय आणि दुसरीकडे भगीरथ बालकेंवर टीका करताय, असं देखील काल बैठकीतनं बोलण्यात आलं. कुठंतरी अवताडेचं पॅकेज मिळाले अशी तुमच्यावर टीका टिप्पणी होऊन खिल्ली उडवण्यात आली. काय वाटतंय? सगळ्यात महत्त्वाचं, मी कुठेही भगीरथ दादांवर त्या ठिकाणी टीका केली नाही. भगीरथ दादांचं नाव जरी मी कुठल्या भाषणात घेतलं असलं तरी तुमचं म्हणायला जायचं. कारण भगीरथ दादा माझा विरोधकच नाही. माझा विरोधक हा महायुतीचा उमेदवार आहे. त्यामुळे जो माणूस माझा विरोधकच नाही त्यांच्यावर मी टीका करायचं काही कारणच नाही. माझा उमेदवार अवताडे आणि पॅकेज वगैरे मी लोकांना पॅकेज वाटतो हे अख्ख्या पंढरपूरला माहीत आहे. दिलीप धोत्रे पॅकेज घेणारा एवढा स्वस्त आणि साधा माणूस नाही. मी लोकांना पॅकेज वाटतो. मी राज ठाकरेंचा कार्यकर्ता आहे. राज ठाकरेंची शक्ती माझ्या पाठीमागे आहे आणि अख्ख्या पंढरपूर मंगळवेढ्याला माहीत आहे की कोण पॅकेज घेतं आणि कोण पॅकेज घेत नाही. दिलीप धोत्रे पॅकेज घेणाऱ्यापैकी नाही. अवताड्यांच्या विकास कामावर न बोलता कुठंतरी आमच्यावर टार्गेट केलं जाते असं देखील वाटतंय. माझी भाषणं काढून तपासा. माझ्या प्रत्येक भाषणामध्ये आताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी त्यांच्या विधानसभेच्या काळामध्ये जे कामं करायला पाहिजे त्यांनी कामं केलेली नाहीत. पंढरपूरला तर ते 2.5-3 वर्षे फिरकलेच नाहीत आणि त्यामुळं पंढरपूरचा सगळा विकास व्हायच्याऐवजी भकास झाला हे मी जनतेसमोर मांडतो आहे. त्यामुळं आणि मी दुसऱ्यावर टीका करायचं कारणच नाही. कारण आमदार विधानसभेचा उमेदवारी अवताड्यांची फायनल आहे, माझी फायनल आहे. त्यामुळे मी भगीरथ दादांवर टीका करण्याचा काही विषयच येत नाही ना. मी काय झालं त्यांच्यावर टीका करू? जोपर्यंत समोर कोण उमेदवारी ज्यांची फायनल होत नाही तोपर्यंत मी त्यांच्यावर टीका कोणावर करणार? काय कारण नाही. बरं, मी विद्यमान आमदारावरच टीका करणार. ज्यांच्याकडनं अपेक्षा होत्या मतदारसंघाच्या, ज्यांनी काहीच केलं नाही त्यांच्याबद्दलच बोलणार ना मी. आज परिचारक गटाची बैठक झालेली आहे. पांडुरंग परिवाराच्या वतीने लवकरच
अपक्ष किंवा तुतारीच्या माध्यमातून परिचारक मैदानात उतरतील. बैठक पार पडलेली आहे, कार्यकर्त्यांचा एल्गार झालेला आहे. मग आता तुमच्यासमोर आता परिचारकाचं देखील आव्हान वगैरे उभं राहील, काय वाटतं? अजून थोडं थांबा, उमेदवार तर फायनल होऊ द्या. सध्या या मतदारसंघामध्ये फक्त माझी एकट्याची उमेदवारी फायनल आहे, माझा एकट्याचा पक्ष फायनल आहे आणि त्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये माझं काम चालू आहे. त्यामुळं कोणाची उमेदवारी फायनल होती किंवा ज्यांच्या उमेदवारी फायनल होतील त्यांच्या पक्षाचा विषय आहे. माझी उमेदवारी फायनल झाली, माझं काम चालू आहे. विठ्ठल परिवाराच्या वतीने तुम्ही काम करत असताना बॅनरवर प्रत्येकांचे फोटो टाकता. मात्र काल भगीरथ बालकेंच्या बैठकीवर मुन्ना महाडिक साहेबांच्या वडिलांचा, भीमराव महाडकांचा हा फोटो टाकण्यात आला नाही. एक परिवाराचा सदस्य म्हणून काय सांगू शकतो? हे त्यांना विचारा, तर मी त्याबद्दल काही बोलणार नाही, कारण मला ते काही विषय नाही. परिवाराचा सदस्य म्हणून आत्तापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुका विठ्ठल परिवार असू दे, महाडिक साहेबांचा भीमा परिवार असू द्या, या माध्यमातून निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत आणि सगळे आदर्श आहेत. त्यामुळं आपण ते फोटो टाकतो आहे. शेवटचा प्रश्न, पहिल्यांदा सुरुवात की म्हणजे बोलताना सुरुवात वडर समाजांच्या बांधवांमधून झालेली आहे भाषणादरम्यान. मग कुठेतरी वडर समाजाला टार्गेट करून तुमच्यावर टीका होत? जनता हुशार आहे, जनता सुज्ञ आहे, लोक हुशार आहेत, त्या गोष्टीचा लोक विचार करतील. काय आव्हान कराल विठ्ठल? नाही, मी विठ्ठल परिवारातल्या सगळ्या नेत्यांना आत्तापर्यंत भेटत आलो आहे, सगळ्यांना भेटतो आहे, सगळ्या सभासद बांधवांना भेटतो आहे, सहकाऱ्यांना भेटतो आहे. निश्चितपणे सर्व लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि मला आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मूल्यवान आम्हाला दिल्याबद्दल. एकंदरीतच गुन्हा कशा प्रकारे घडला होता त्याचा खुलासा करत विठ्ठल परिवाराचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच पॅकेज घेणारा नेता कोण हे देखील त्यांनी सोलापूर वाहिनीच्या माध्यमातून सांगितलं आहे. तर पाहूया काय होते ते. कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.